नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शिदूर या चॅनलमध्ये आपलं सगळं शेतकरी बांधवांना स्वागत। मी डॉक्टर चौधरी। पावसाळा हा शेतकऱ्यासाठी नवसंजीवनी घेणारा ऋतू आहे, परंतु त्याचबरोबर आपले जे उपयोगी साधन आहेत, पशुधन आहे, गाय, म्हैस, शेळी, कोंबडी, यासाठी एक धोक्याची घंटा ठरते का? त्यासाठी काही आव्हाने घेऊन येतात का? तर होय, कारण पावसाळा हा शेतकऱ्यासाठी वरदान जरी असेल, परंतु जी उपयोगी साधनं आहेत, पशुधन, त्यासाठी आव्हाने घेऊन येतोय। आणि पावसाळ्यामध्ये चिखल होतोय, गोठ्यामध्ये आर्द्रता राहते, त्यामुळे जनावरांमध्ये बरेचसे रोजगार उद्भवतात। खुरीचा आजार आहे, श्वसनाचा आजार आहे, सांसर्गिक आजार आहे, बरेचसे आजार उद्भवतात आणि यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतंय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधात घट होते आणि वरून उपचार खर्चही वाढतोय, त्यामुळे शेतकरी हा मोठ्या संकटात सापडतोय। तर शेतकरी मित्रांनो, घाबरू नका, कारण की छोट्या आणि प्रभावी गोष्टी करून आपण या जनावरांचा बचाव करू शकतोय। तर सर्वप्रथम आपण गोठ्याची निगा, कारण गोठा हा कोरडा असावा, त्यामध्ये चिखल, ओलावा, आर्द्रता अजिबात नसावी, कारण आर्द्रतेमुळे बरेचसे जनावर आजार होतात। त्यामुळे जर आपल्या गोठ्यामधली ओलावा असेल तर आपण गवत किंवा कुटार वगैरे टाकून आजार कमी करू शकता। आणि नंबर 2, गोठ्यामध्ये हवा खेळती असली पाहिजे, वायू प्रदूषण होता कामा नये। त्यानंतर निचरा, तुमच्या गोठ्यामध्ये कुठेही पाणी साचता कामा नये किंवा गोठ्याच्या बाजूला हे पाणी साचता कामा नये, कारण त्या साचलेल्या पाण्यावरती डास, मच्छर थांबतात आणि आपल्या जनावराला बरेचसे आजार होतात। म्हणून कुठेही आजूबाजूला पाणी साचता कामा नये। त्यानंतर चारा हा नियमित चारा पावसाळ्यात जर ओला झालाय आणि जर तो कुजलाय किंवा बुरशी झाली तर ते जनावरांच्या खाण्यात गेलाय तर पोटफुगीसारखे आजार होतात। म्हणून चारा हा नियमित कोरडा द्यावा आणि चांगल्या ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी ठेवला जावा। त्यानंतर पाणी जनावरांना ताजं आणि स्वच्छ असावं, कारण आपल्या हौदामध्ये पाणी साठवलेलं असते, त्यामध्ये कीटकाचा प्रभाव होतोय। म्हणून आठवड्यातला 1 दिवस तरी आपण गोठा स्वच्छ करावा। जर जमेल तर हौदाच्या आतील बाजूला चुन्याची निवडी लावावी, म्हणजे जंतूचा प्रभाव होणार नाही। त्यानंतर पावसाळ्यामध्ये आपल्या जनावराला मिनरल मिक्सचर म्हणजे खनिज द्रव्य देणं आवश्यक आहे। मिनरल मिक्सचर द्या, कॅल्शियम द्या, का तर त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि आपलं जनावर रोगाला बळी पडत नाही प्रतिकारशक्तीमुळे, म्हणून ते खनिज देणे आवश्यक आहे। तर या सगळ्या गोष्टी घडू नये म्हणून त्यासाठी काही प्रतिबंधक उपाय योजना आहेत का? तर होय, आपण हे गोष्टी घडू नयेत त्यासाठी आपण प्रतिबंधक उपाय करणार आहे आणि तो महत्त्वाचा आहे। म्हणजेच आपल्या जनावराला पावसाळ्यामध्ये जे जीवाची हानी पोहोचणारे आजार आहेत, FMD आहे, HS आहे, BQ आहे, ते 3 आजार असतात। FMD म्हणजे तोंडखुरी, पायखुरी किंवा लाळ्या खुरतात, HS म्हणजे घटसर्प म्हणजे घाटीला होणारा आजार, आणि BQ म्हणजे फऱ्या, ब्लॅक वॉटर। या तिन्ही आजाराच्या लसी एक BQ नावाने आहे, एक HS नावाने आहे आणि एक FMD तुमच्या जवळच्या पशुधनाकडून टोचून घ्यावी, आपल्या जनावरांचा बचाव करावा आणि आमच्या कृषी चॅनलला सबस्क्राईब करण्याची अपेक्षा। धन्यवाद।